प्रेमचं आपल्यासाठी जगाशी वैर पत्करणं शिप्रासाठी खूपच मोठी गोष्ट होती. शिप्राला प्रेमबद्दल खात्री झाली होती की तो आपल्याला आता परत फसवणार नाही. आपल्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. नकळत शिप्रा ही प्रेमकडे ओढली जात होती. स्नेहलता आणि अनिकेतरावांनाही प्रेमचं असं शिप्रासाठी प्रेम बघून खूप आनंद वाटत होता. विस्कटलेली संसाराची घडी आता परत बसत होती. पण ती विस्कटायचा पुरेपूर प्रयत्न आता प्रिया आणि तिचा भाऊ पंकज करत होते. 15-20 दिवसानंतर प्रियाने युगचं अपहरण करण्यासाठी गुंड पाठवले होते. युग घराबाहेर कधी जातो, कुठे कुठे जातो याची पूर्ण माहिती प्रियाचा भाऊ हा काढून घेत होता. पंकज याने काढली होती. पंकज शिप्राचं रूप तिच्या सौंदर्यावर भाळला होता. त्याच्या डोळ्यात शिप्रासाठी फक्त वासना होती. पण हे सगळं त्याने प्रियापासून लपवून ठेवलं होतं. कारण शिप्राकडून त्याला फक्त शारीरिक सुख हवं होतं आणि त्यासाठी युगचं अपहरण करायचं म्हणजे शिप्रा नाईलाजाने तिच्या मुलासाठी पंकजची इच्छा पूर्ण करेल. म्हणून पंकजने प्रियाच्या डोक्यात युगच्या अपहरणाचा प्लॅन भरवला होता. युगचं अपहरण केलं की त्याची इच्छा पूर्ण करायला त्याला रान मोकळं होतं. शिप्रा, युग आणि स्नेहलता तिचे बाहेर शॉपिंगसाठी गेले होते. पंकजला हे समजताच त्यांनी प्लॅनप्रमाणे शिप्रा लग्नाच्या अगोदरपासूनच चांगली ड्रायव्हिंग करायची. शिप्राच्या गाडीसमोर एका माणसाला मृत म्हणून झोपवलं. शिप्राला हे सगळं आपल्याला फसवण्यासाठी होत आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. ती गाडीतून उतरली. तिच्या मागोमाग स्नेहलताही उतरल्या. संधीचा फायदा घेत पंकजने चाकू दाखवत युगला जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि तो निघून गेला. स्नेहलता खूप घाबरल्या होत्या आणि हा सगळा प्रकार बघून शिप्राला चक्कर आली. स्नेहलता यांनी प्रेमला कॉल करून सगळं सांगितलं. अनिकेतराव आणि प्रेम थोड्याच वेळात पोलिसांना घेऊन तिथे पोहोचले. शिप्रा शुद्धीवर आली. रडतच प्रेमला म्हणाली, अहो माझ्या युगला वाचवा, काहीही करून माझ्या युगला परत आणा. शिप्रा समजावत होती. शिप्राला समजावत प्रेम म्हणाला, मी घेऊन येईन युगला परत लवकरच, त्याला काही नाही होणार. स्नेहलता यांनी प्रियाचा भाऊ पंकजला बघितलं होतं. त्यांनी ही बातमी पोलिसांना सांगितली. पोलिसांना आयताच पुरावा सापडला. पोलिसांनी वेळ न दवडताच त्याचा मोबाईल ट्रॅप केला. पण पंकजने अशी व्यवस्था केली होती की तो सहजासहजी पोलिसांच्या हाती लागणार नव्हता. प्रेमने पोलिसांना युगचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी सांगितले होते. पोलिसांनीही आश्वासन देत प्रेमला घरी जाण्यास सांगितलं. घरी आल्यावर स्नेहलता खूप रडत होत्या. थोड्याच वेळात आरोही आणि इंद्रजित पोहोचले. आरोहीला बघून स्नेहलता रडतच तिला म्हणाल्या, आता कुठे माझ्या मुलाचा आणि सुनेचा संसार सुरळीत होत होता. पण प्रियाने आणि तिच्या भावाने युगचं अपहरण केलं आणि परत त्यांचा संसार विस्कटला. आरोही स्नेहलता यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. राजवी आणि मानवही पोहोचले. सगळे एकमेकाला सावरण्याचा प्रयत्न करत होते. मानव आणि इंद्रजित प्रेमला धीर देत होते. प्रेमचे डोळे पाणावले होते. शिप्राची अवस्था बघून प्रेम रडूही शकत नव्हता. पण त्याने असा धीर सोडला तर आई बाबांना धीर कोण देईल, शिप्राला कोण सांभाळेल, म्हणून तो आपले अश्रू त्यांच्यापासून लपवत होता. प्रेमच्या मोबाईलची रिंग वाजली. पंकजने कॉल केला होता. पंकज प्रेमला बोलू लागला, युग हवा आहे ना तुला, त्यासाठी तुला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. माझ्या बहिणीची अशी अवस्था आज तुझ्यामुळेच झाली आहे. तू तिला या शिप्रासाठी सोडलास ना, आता बघ मी काय करतो ते. असे बोलतच पंकजने कॉल कट केला. हे ऐकून शिप्रा जास्तच घाबरली आणि रडतच चक्कर येऊन खाली पडली. प्रेम आतून घाबरत होता शिप्राची अशी अवस्था बघून. एकीकडे घरातलं असं वातावरण, दुसरीकडे युग बरोबर त्याने काही बरं वाईट केलं तर, या विचारांनी तो आतून खूप घाबरला होता.
थोड्या वेळात प्रेमने पंकजला कॉल केला आणि म्हणाला, तुला काय हवंय मला सांग, तू लागेल ती किंमत द्यायला मी तयार आहे, पण माझ्या मुलाला सोड. हवं तर मला मार, पण माझ्या मुलाला सोड. इंद्रजितने कॉल स्पीकरवर ठेवण्याचा इशारा केला. प्रेमने कॉल स्पीकरवर ठेवला. पंकज बोलत होता, युग हवाय ना तुला, आणि त्याच्यासाठी मला लागेल ते देणार आहेस ना तू. मग ऐक, मला तुझी बायको हवी आहे, करशील माझ्या स्वाधीनतेला. हे ऐकताच प्रेमचा राग अनावर झाला. तो रागातच उठला आणि पंकजला सोडणार नाही मी असं म्हणत घराबाहेर जाणार. तोच शिप्राने प्रेमला थांबवले आणि म्हणाली, असं काही करू नका प्लीज, आपला मुलगा आहे त्यांच्या तावडीत. मी जायला तयार आहे. माझ्या मुलासाठी मी माझा जीव पण देईन. मी जाईन तिथे आणि माझ्या मुलाला परत घेऊन येईन. त्यासाठी माझा जीव गेला तरी बेहतर. प्रेम म्हणाला, तू नकोस जाऊ. तिथे तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही. युगला सुखरूप परत आणीन मी. माझ्यावर विश्वास ठेव. मी आपल्या प्रेमने पोलिसांना कॉल केला आणि घरी बोलावून घेतलं. पुढे काय करायचं म्हणून पोलिसांनी एक सापळा रचला. प्रेमला पंकजला कॉल करायला सांगितला. प्रेम पंकजला कॉल करत होता, तुला लागतील तेवढे पैसे मी देतो, पण शिप्राला तुझ्याजवळ मी पाठवू शकत नाही. हे ऐकून पंकज रागातच म्हणाला, मला पैसा नकोय, मला फक्त शिप्रा हवी आहे आणि तिच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. अगदी युगचाही जीव घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही. प्रेम आणि पोलिसांसमोर शिप्राला तिथे पाठवण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दिसला नाही. शिप्राला पंकजजवळ पाठवण्यात आलं. पोलीस आणि प्रेमही तिच्यासोबत होते, पण पंकजला हे माहीत नव्हतं. शिप्राला बघून पंकज खूप खुश झाला. शिप्रा पंकजला म्हणाली, कुठे आहे माझा मुलगा? युगला सोड त्याला. तुला मी हवी होते ना, तुझ्यासमोर आहे मी आता. माझ्या युगला सोड. पंकजने युगला सोडलं तसा युग शिप्राला जाऊन बिलगला. पंकजने युगला ओढत बाहेर काढलं आणि दरवाजा लावला. युगला पाहून प्रेम आणि पोलीस तिथे आले. युग आता सुखरूप होता, पण आता शिप्रा अडचणीत सापडली होती. प्रेमने दरवाजावर जोरात धक्के मारायला सुरुवात केली. हे बघून पंकजने रागात शिप्राचा पदर ओढत तिला खाली पाडलं. शिप्रा मोठ्याने प्रेमला आवाज देत होती, पण इथे पंकजमधला सैतान जागा झाला होता. तो शिप्रावर तुटून पडला. प्रेम शिप्राचा आवाज ऐकून कासावीस झाला होता. पूर्ण ताकद लावून त्याने दरवाजा तोडला. तसं पंकजला पोलिसांनी पकडलं. शिप्राने प्रेमला घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली. प्रेमने तिला सावरलं आणि युग ही ठीक आहे असं सांगत गाडीजवळ नेलं. आज कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा शिप्राचा प्रेमाचा स्पर्श प्रेम अनुभवत होता. पंकज आणि प्रिया पोलिसांच्या ताब्यात होते. पंकजला मारत प्रेम म्हणाला, परत कधी माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या वाट्याला गेलास तर याचे परिणाम चांगले नाहीत होणार. आता धोका टळला होता. प्रेम आणि शिप्रा युगला घेऊन सुखरूपपणे घरी आले. त्यांना पाहून सगळ्यांना आनंद झाला. संध्याकाळी आरोही, राजवी, इंद्रजित, मानव गेले. आता खऱ्या अर्थाने संकट टळले होतं. प्रेम शिप्राने मारलेल्या मिठीची आठवण करत गालातल्या गालात हसत खूप खुश झाला होता. प्रेम शिप्राच्या रूममध्ये गेला. शिप्रा आंघोळ करत होती. प्रेम तिला लागलं होतं म्हणून लेप घेऊन आला होता. प्रेम बाहेर आहे हे शिप्राला माहीत नव्हतं. ती ब्लाऊजचे मागचे बटन लावत लावत बाहेर आली आणि प्रेमला बघून घाबरली. आपली साडी सावरत एक कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. तिची ही गंमत बघून प्रेम स्मित हास्य करत होता. प्रेम म्हणाला, लेप घेऊन आलो होतो, आईने दिला होता. ती म्हणाली, ठेवा तिथे, मी लावते. शिप्रा, प्रेम म्हणाला, पाठीवर लागले ना, तुला लावता नाही येणार, मी मदत करू का? प्रेमचं म्हणणं शिप्राला पटलं. तिने होकारार्थी मान हलवत संमती दर्शवली. शिप्रा लेप लावून घ्यायला पाठमोरी झाली. प्रेमने लेप लावायला म्हणून तिचे केस बाजूला केले.
तिच्या गोऱ्या पाठीवरून ओघळणारे पाण्याचे थेंब प्रेमला मोहित करत होते. एका क्षणासाठी तो विसरला की आपण कशासाठी आलो आहोत. दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरत तो लेप लावत होता. शिप्राला देखील प्रेमाचा स्पर्श हवासा वाटत होता. प्रेमने हळूच शिप्राच्या खांद्यावर आपले ओठ टेकवले. शिप्रा शहारली होती. दोघे एकमेकात गुंतून जाणार तोच स्नेहलता तिथे आल्या आणि चेष्टेतच म्हणाल्या, सॉरी हां, उगाच तुम्हाला डिस्टर्ब केलेलं. शिप्रा आणि प्रेम लांब झाले आणि प्रेम खाली मान घालून हसतच बाहेर निघून गेला. शिप्रा लाजली आणि स्नेहलता यांच्याकडे न बघताच म्हणाली, आई या ना, काय काम होतं का? स्नेहलता थट्टेतच म्हणाल्या, नाही ग, लेप नीट लावला आहे का नाही प्रेमने, तेच बघायला आले होते. एकदम परफेक्ट लावला लेप प्रेमने. काय हो आई, तुम्ही पण ना. शिप्रा आणि प्रेम आता नवरा आणि बायको या नात्याला नाव देत परत एकदा विस्कटलेली संसाराची घडी बसवण्यात यशस्वी झाली होती. प्रेमला आता खऱ्या अर्थाने मधुचंद्राची रात्र साजरी करण्यासाठी घरातल्या सगळ्यांनी त्यांना बाहेर कुठेतरी जायची तयारी सुरू केली. खऱ्या अर्थानं प्रेम आणि नातं एकत्र येणार होतं. प्रेमचा आणि शिप्राचा मधुचंद्र प्रेमच्या फार्म हाऊसवर करण्याचं फिक्स झालं. घरातले सगळे तयारीला लागले होते. आरोही, राजवी, मानव, इंद्रजित, अनिकेतराव, स्नेहलता, छोटासा युग आणि मामीसाठी सगळे भाचे. प्रेमला आणि शिप्राला या सगळ्यांचा काहीच अंदाज नव्हता की आपल्याला काहीतरी सरप्राईज मिळणार आहे. जरी प्रेम आणि शिप्रामध्ये सगळं सुरळीत होत चाललं होतं आणि ते मनाने एकत्र आले होते, पण ते पती पत्नीप्रमाणे अजूनही जवळ आले नव्हते. कारण प्रेमला शिप्राच्या मर्जीविरुद्ध त्यांच्या नात्याला सुरुवात करायची नव्हती. मधुचंद्राचा तो दिवस उजाडला, पण ज्यांच्यासाठी एवढं खास सरप्राईज ठेवलं होतं त्यांनाच याबद्दल काही कल्पना नव्हती. प्रेम सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. शिप्राही तिच्या नेहमीच्या कामात व्यस्त होती. स्नेहलता आणि अनिकेतरावही शिप्राशी नेहमीप्रमाणेच वागत होते. प्रेम ऑफिसात मीटिंगमध्ये व्यस्त होता. आरोहीचा प्रेमला कॉल आला. त्याने तो रिसीव्हही केला. तिकडून आरोही बोलत होती. जरा घाबरलेले आवाजात होते तिचा, दादा, वहिनीला घेऊन आपल्या फार्म हाऊसवर लवकर ये, तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, महत्वाचं. इंद्रजित आरोहीकडून मोबाईल घेत प्रेमला म्हणाला, प्रेम प्लीज, हा नक्की भेट, आम्ही तुझी फार्म हाऊसवर वरच्या रूममध्ये वाट बघतोय, खूप महत्त्वाचं काम आहे. प्रेमला थोडं टेन्शन झालं की काय काम असेल एवढं महत्त्वाचं, आणि आरोहीचा घाबरलेला आवाज ऐकून तर तो जास्तच टेन्शनमध्ये आला. त्या विचारात तो कधी घरी पोहोचला हे त्यालाच कळले नाही. प्रेमला असं अचानक आलेले बघून शिप्रा गोंधळली आणि धावतच प्रेमजवळ गेली. त्या दोघांना बघून अनिकेतराव आले आणि स्नेहलता गालातल्या गालात हसत होत्या. स्नेहलता अनिकेतरावांना म्हणाल्या, आरोहीने चांगलंच फसवलेलं दिसते. थोड्या वेळात इंद्रजितने प्रेमला पुन्हा कॉल केला. अरे प्रेम, येताना तुम्ही दोघे तुमचे कपडे आणा 4 दिवसासाठी, कारण कामच तसं आहे. कामानिमित्त तुम्हाला जर तिथे थांबायला लागलं तर. प्रेमने हो म्हणत कॉल ठेवला. प्रेम घरात आला. स्नेहलता म्हणाल्या, काय झालं प्रेम, असं अचानक का आलास? प्रेम, काही नाही आई, आरोहीने कॉल केला होता. शिप्राला आणि मला भेटायला बोलवलं आहे आपल्या फार्म हाऊसवर, काहीतरी काम आहे असं म्हणत होती. प्रेम शिप्राला कपड्यांची पॅकिंग करायला सांगत होता. हे ऐकून अनिकेतराव म्हणाले, प्रेम, कपडे का पॅक करायला सांगतोयस, कुठे बाहेर जात आहात का? प्रेम, नाही बाबा, इंद्रजित म्हणत होते की महत्त्वाचं काम आहे, त्यानिमित्त दोघांना अचानक राहायला लागेल तिकडे, तर म्हणून पॅकिंग करायला सांगत होतो शिप्राला. प्रेम आणि शिप्राची गडबड बघून स्नेहलता आणि अनिकेतराव हसत होते. शिप्रा पॅकिंग करत होती. थोड्याच वेळात ती जाण्यासाठी म्हणून तयार झाली आणि बॅग घेऊन खाली आली आणि स्नेहलता यांना म्हणाली, शिप्रा, आई, युगला घेऊ का सोबत, तो माझ्याशिवाय नाही राहणार.
आणि राहिला तर उगाच तुम्हाला त्रास देईल. स्नेहलता: तू जा, तू बिंदास्त जा, त्याचं टेन्शन घेऊ नकोस, तो राहील माझ्याजवळ. विचार एकदा युगला, तुला हवं असेल तर. युग शाळेतून घरी आला होता. युग: मम्मा, मम्मा डॅडा, कुठे चाललात तुम्ही? प्रेम: थोडं काम आहे बच्चा, येऊ लवकरच. शिप्रा युगला: बेटा, तू येतोस ना आमच्याबरोबर? युग: नाही मम्मा, तुम्ही जा, मी आईबाबासोबत स्नेहलता आणि अनिकेतराव यांच्यासोबत राहीन. शिप्राला थोडा संशय आला की माझ्याशिवाय हा एक क्षणही न राहणारा युग. मी बोलावून तरी येत का नाही? पण स्नेहलता आणि अनिकेतराव आहेत म्हणून ती काळजी न करता युगला ठेवून गेली. प्रेम आणि शिप्रा निघाले होते. अनिकेतरावांना मानवचा कॉल आला. हां, बोला जावई बापू. मानव: बाबा, इकडे सगळे डेकोरेशन झाले, आम्ही पण निघतो इकडून. प्रेम: आणि शिप्रा निघाले का? अनिकेतराव: हो, आत्ताच निघाले दोघे. आरोही, इंद्रजित, राजवी, मानव घरी आले. स्नेहलता आणि अनिकेतरावांसोबत गप्पा चालू झाल्या. प्रेम आणि शिप्रा थोड्याच वेळात फार्म हाऊसवर पोहोचले. प्रेम आरोहीला आवाज देत घरात शिरला, पण तिथे कोणीच नव्हतं. प्रेमच्या लक्षात आलं की इथे तर कोणीच नाही. तेव्हा त्याने इंद्रजितला कॉल केला. प्रेम: इंद्रजित, तुम्ही इथे भेटायला बोलवलं मला, आणि तुम्ही कुठे गायब झालात दोघं? इंद्रजितने मोबाईल स्पीकरवर ठेवत हसतच म्हणाला. इंद्रजित: अरे, वरच्या मोठ्या रूममध्ये जा, दोघे तिथेच आहेत. प्रेम आणि शिप्रा आरोही इंद्रजितला शोधत वरच्या रूममध्ये गेले. तिथे रूमच्या सगळ्या लाईट्स बंद होत्या. प्रेमने लाईट ऑन केल्या. दोघेही सरप्राईज बघून खूप खुश तर झालेच, पण आश्चर्यचकितही झाले. कारण एवढं सगळं सरप्राईज प्लॅन करताना थोडा देखील संशय आपल्याला येऊ दिला नाही. म्हणून सरप्राईज बघून शिप्रा आणि प्रेम एकमेकांकडे बघून स्मित हास्य करत होते. बेड गुलाबाच्या फुलांनी आणि पाकळ्यांनी सजवला होता. बाजूलाच पाण्याने भरलेले मोठे असे पितळेचे तबक होते. त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि छोट्या छोट्या मेणबत्त्या तरंगत होत्या. बेडच्या बाजूला सुंदर असा झोपाळा होता, तोही फुलांनी सजवला होता. एकंदरीत सगळा माहोल फिल्मसारखा वाटत होता. प्रेमने स्नेहलता यांना कॉल केला. प्रेम हसतच: आई, हे सगळं सरप्राईज होतं आणि हे तुलाही आधीपासूनच माहीत होतं ना? मस्त फसवलंस आम्हाला. मानवने स्नेहलता यांना इशारा केला आणि मोबाईल स्पीकरवर ठेवायला सांगितला. प्रेमनेही मोबाईल स्पीकरवर ठेवला होता. स्नेहलता: मग तुम्ही सरप्राईज देता ना आम्हाला? मग आम्ही पण दिलं. प्रेम: आरोही कुठे आहे? तिच्या आवाजाने खूप टेन्शनमध्ये आलो होतो मी. आरोही हसतच: कसं वाटलं दादा वहिनी सरप्राईज? आवडलं ना? प्रेम: एवढं जबरदस्त सरप्राईज दिलंस आणि विचारतेस? आरोही: अरे हो ना, आई सांगत होती की तू लेप खूप चांगला लावतोस म्हणून. आता खूप चांगला लेप लाव हं वहिनीला. मग सगळेच हसायला लागले. शिप्रासुद्धा गालातल्या गालात हसत होती. शिप्रा हे सगळं ऐकत होती आणि तीही गालातल्या गालात हसत होती. तुम्ही सगळे सामील होता ना यामध्ये? राजवी: अरे, तुझा मुलगा पण सामील होता या सरप्राईजमध्ये. शिप्रा हसतच: तरीच मला वाटत होतं की हा अचानक कसा काय माझ्याबरोबर यायला नकार देत होता. आता समजलं. मानव: अरे बस झालं, ठेवा फोन आता. प्रेम: टाईम वाया घालवू नकोस आता, एक क्षण महत्त्वाचा आहे. प्रेम: काय जिजू, तुम्ही पण या सगळ्यांसोबत? इंद्रजित: लवकरात लवकर आम्हाला खुशखबर द्या म्हणजे झालं. प्रेम: अच्छा, ठेवतो मी फोन. सगळे हसायला लागले. प्रेमही शिप्राकडे बघत हसत होता. आणि ती सुद्धा. युग: डॅडा, मला पण काहीतरी सांगायचे. प्रेम: बोल बच्चा. युग: मला एक छोटी बहीण पाहिजे. माझ्याशी खेळायला कोणीच नसतं ना, येताना घेऊन या. आरोही: दादा, ऐकलास का? तुझा मुलगा जे सांगतोय ते नक्की आण हं. प्रेमने कॉल कट केला. इथे स्नेहलता पाणावलेल्या डोळ्यांनी सगळ्यांसमोर हात जोडत म्हणाल्या.
माझ्या मुलाचा संसार टिकावा आणि ते एकत्र यावे म्हणून तुम्ही सगळ्यांनी खूप मदत केली. त्यासाठी तुमचे आभार कसे मानू मला समजतच नाही. स्नेहलता यांना सगळे म्हणाले, आई, आम्ही पण तुमचीच मुलं आहोत. प्रेम पण आमचा भाऊ आहे. त्याच्यासाठी आम्ही एवढं करू शकत नाही का? आणि शिप्रा या घराची सून असली तरी आमची बहीण आहे. अनिकेतराव स्नेहलता यांना म्हणाले, आज खऱ्या अर्थाने ती दोघं एकत्र येतील. तू आता टेन्शन नको घेऊस. आता सगळं चांगलंच होईल. इकडे प्रेम आणि शिप्रा एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि स्वतःला हरवून बसले होते. इतक्यात एक गडी फार्म हाऊसवर कामावर असलेला नोकर आला आणि प्रेमला म्हणाला, मालक, तुमचं सामान आणलंय. तुम्हाला काही नाश्ता आणू का? प्रेमने नकारार्थी मान हलवली. शिप्रा अंघोळ करण्यासाठी गेली. ती थोड्या वेळात केस टॉवेलने पुसत बाहेर आली. प्रेम तिच्याकडे एकटकच बघत होता. तिने प्रेमला आवाज दिला आणि ते भानावर आणत म्हणाली, अंघोळीला जाताय ना तुम्ही? तसा प्रेम भानावर आला आणि हसतच अंघोळीला गेला. रात्री जेवण झालं. प्रेम खाली ऑफिसची मीटिंग सोडून आला होता म्हणून कॉलवर बोलत होता. शिप्रा एकदम छान तयार झाली होती. जांभळ्या रंगाची साडी एकदम तिच्यावर खुलून दिसत होती. ती सुंदर होतीच आधीपासून, पण आज तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. थोड्या वेळात प्रेम वर आला. शिप्रा आरशासमोर पाठमोरी उभी होती. शिप्राला आरशात बघत प्रेमने तिला घट्ट मिठी मारत म्हणाला, खूपच सुंदर दिसतेस आज. शिप्राने लाजतच मान खाली घातली. प्रेम, मी जे काही तुझ्याशी वागलोय त्यासाठी खरंच मी तुझी मनापासून माफी मागतोय. आणि यापुढे तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही. आणि यापुढे मला एकट्याला सोडून कुठे जाऊ नकोस, नाहीतर मी मरून जाईन. हे ऐकताच शिप्राने प्रेमच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली, तुम्हाला काही व्हायच्या अगोदर मी ती पुढचं काही बोलणार. तोवर प्रेमने शिप्राच्या तोंडावर हात ठेवला. शिप्रा आणि प्रेम एकमेकात गुंतून गेले होते. आज त्यांची मनं आणि शरीर दोन्हीही एकरूप झाली होती. आज खऱ्या अर्थाने त्यांचं नातं संपन्न झालं होतं. आज खऱ्या अर्थानं त्यांचा मधुचंद्र साजरा झाला होता. खऱ्या अर्थाने आज त्यांचा शुभविवाह पार पडला होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तुम्हाला कुठल्या विषयावर कथा ऐकायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.